नमस्कार, मी वृषाली अँड वेलकम बॅक टू अ न्यू व्लॉग. मागचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलंच असेल की आम्ही बाळाचं पूर्ण कपाट सेट केलेलं आहे. त्याच्यासाठी ज्या ज्या छान छान गोष्टी आम्ही आणलेल्या आहेत इंडियावरनं, इकडे काही वस्तू घेतलेल्या आहेत त्या आम्ही सगळ्या बऱ्यापैकी अरेंज केल्या. आणि त्यानंतर अर्थातच डिलिव्हरीचा दिवस किंवा माझी ड्यू डेट जवळ येत होती, तशी एक्साइटमेंट, भीती, नर्वसनेस सगळं काही अगदी एकत्र आलेलं, अगदी मिक्स्ड इमोशन्स होते. कारण पहिली डिलिव्हरी होती आणि भारताच्या बाहेर होती, त्याच्यामुळे किती नाही म्हटलं तरी थोडीशी भीती वाटतेच. आणि जसजसे काही काही दिवस पुढे सरू लागले, तसा एक दिवस असा आला जिथे मला जाणवायला लागलं की मला थोडंसं पोटात दुखतंय. म्हणून मी हॉस्पिटलला कॉल केला. सो इथे ज्या हॉस्पिटलमध्ये आम्ही नाव घातलेलं आहे तिथे आम्हाला डायरेक्ट कॉल करावा लागतो. जी गायनॅक असते ती डिलिव्हरी करत नाही. इथे तुम्हाला हॉस्पिटल चूज करावं लागतं आणि तिकडच्या ज्या मिडवाईफ असतात त्या डिलिव्हरी करतात. त्यांनी मला सांगितलं की तू इथे ये, आपण एकदा चेकअप करू आणि मग नंतर डिसाईड करू. त्याप्रमाणे मी आणि पुष्कर रेडी झालो. देवाच्या पाया पडले, आईच्या पाया पडले. छान वाटत होतं. अर्थातच इकडे सगळ्या गोष्टी हॉस्पिटलमध्ये मिडवाईफच बघतात. मिडवाईफ म्हणजे इकडच्या नर्सेस. इवन ज्या डिलिव्हरी असतात त्याही मिडवाईफच करतात. तसंच एका मिडवाईफने आम्हाला तिकडच्या चेक केलं. खाली मशीन लावलेलं सगळं पोटावरती कॉन्ट्रॅक्शन चेक करत होती ती प्रत्येक 5-10 मिनिटानंतर. आणि अकॉर्डिंग टू त्यांच्या रेकॉर्डप्रमाणे त्यांचा जो रिझल्ट आला त्यानंतर तिने मला सांगितलं की तुला ॲज सच काही कॉन्ट्रॅक्शन नाही आहे. सो मला फॉल्स लेबर पेन होत होते आणि त्यामुळे ती म्हणाली की डिलिव्हरीसाठी डेफिनेटली तुझी आत्ता कंडिशन नाही आहे, त्यामुळे तू घरी जाऊ शकतेस आणि परत तुला जर असं कधी काही वाटलं तर तू हॉस्पिटलला कॉल कर. आणि माझी ड्यू डेट जी होती त्याच्या एक दिवस आधी माझ्या गायनॅकसोबत माझी अपॉइंटमेंट होती. तिने मला अपॉइंटमेंट देऊन ठेवलेली आणि मला खरं तर वाटलं नव्हतं की तो दिवस येईल की मला आता परत गायनॅककडे जावं लागेल माझ्या. मग आम्ही तिच्याकडे गेलो, तिची अपॉइंटमेंट झाली, तिने सगळं चेक केलं. त्यानंतर तिने मला सांगितलं की तुझं सगळं काही छान आहे, बाळाची पोझिशन वगैरे पण व्यवस्थित आहे, त्यामुळे आपल्याकडे थांबण्याव्यतिरिक्त काहीही पर्याय नाही आहे. आणि इकडे जनरली सगळेजण नॉर्मल डिलिव्हरीसाठी पुश करतात. त्यामुळे ती म्हणाली की आपण आणखीन 2 आठवडे थांबू शकतो. 42nd वीकपर्यंत काहीही प्रॉब्लेम नसतो आणि त्यानंतर थोडी रिस्क असते, त्यामुळे त्याच्या आधीच हॉस्पिटल योग्य तो निर्णय घेईल. गायनॅककडनं निघताना गायनॅकने हॉस्पिटलला कॉल केलेला आणि माझी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट घेतलेली एका आठवड्यानंतरची. आणि मग तो दिवस आला जिथे माझी हॉस्पिटलमध्ये अपॉइंटमेंट होती. हॉस्पिटलमध्ये आम्ही परत गेलो. तोपर्यंत मला काहीच सिम्पटम्स त्या एका आठवड्यात जाणवले नाहीत किंवा काही त्रास नाही झाला. आणि त्रास व्हायचा पण ॲज सच लेबर पेन किंवा असं काही नव्हतं. सो फार सो गुड. काही त्रास नाही, काही नाहीये. त्यामुळे घेऊ दे बाळाला, जो वेळ घ्यायचा आहे तो घेऊ दे. दॅट टाइम विल बी स्पेशल फॉर द बेबी. मी रिलॅक्स्ड वगैरे अशी काही नाही आहे, कारण खरंच जमायला बरोबर आहे, ते आहे. बट मग या गोष्टीचा स्ट्रेस घेत नाहीयेस तू? स्ट्रेस म्हणजे घेऊन करू काय मी आता, माझ्याकडे थांबण्याशिवाय काही पर्याय नाही आहे. आणि आज डॉक्टरांची अपॉइंटमेंट आहे, हॉस्पिटलमध्ये आहे डायरेक्ट. तर डॉक्टर आता काय सांगतील ते बघायचं आहे. लेट्स सी. आय जस्ट होप की डॉक्टर म्हणतील आज उद्यामध्येच करून टाकूया. पण अजून 1 आठवडा सांगितलं, कारण ते म्हणतात की 41 to 42 वीक्सपर्यंत थांबलेलं चालतं. माझ्याही गायनॅकनं तेच सांगितलं. बट मी अजून 1 आठवडा खरंच नाही थांबू शकत आणि इच्छा पण नाही आहे थांबायची. नॉट जस्ट बिकॉज मी दमते किंवा असं, बट एक आस असते ना आता बाळाला भेटण्याची किंवा असं खेळण्याची. सो ते पण एक आहे. त्यामुळे मी मॅक्स एखाद दुसरा दिवस त्यापेक्षा जास्त नाही थांबणार आहे. बघूया. आय जस्ट होप डॉक्टर पॉझिटिव्हली बोलतील की आज उद्यामध्ये करून टाकूया. आणि काय अपडेट्स आहेत तिकडे गेल्यावर कळेलच. बघूया. लेट्स गो. ऑल द बेस्ट. थँक्यू. चला आता चेकअप रूम मध्ये चाललो आहोत. मला स्टिकर्स दिलेले आहेत. आता डॉक्टर गायनॅक बरोबर आहे की मिडवाईफ बरोबर असणार. तर ते आहे, बघूया काय म्हणतायत. आम्ही थांबलोय आता मिडवाईफची वाट बघा. विशालची आत्ता छोटीशी टेस्ट झाली कॉन्ट्रॅक्शन मेजर करायला आणि आता आम्ही डॉक्टरांची वाट बघतोय. ही अशी रूम आहे, इकडे चेकअप होतो सगळा. तिथे हे करतात, बसवतात आणि या मशीनमध्ये सगळं ट्रॅक होतं. इकडे पाठी येते
इकडे वृषाली आहे मस्त धीट. ओके, आता डॉक्टर काय सांगतायत. येस. Later that same evening. मस्त वॉक घेतोय आम्ही आता छान. आज 9 महिने 7 दिवस झालेत. तो वृषाली दमली आहे बट वी आर कीपिंग आवर होप्स हाय. आज विजिट झाली आमची डॉक्टरांकडे आणि डॉक्टर सेड एव्हरीथिंग इज ओके, एव्हरीथिंग इज गुड अँड इन परफेक्ट कंडिशन. इथे जनरली नॉर्मल डिलिव्हरीसाठी पुश करतात, सो त्यामुळे दे वर गिविंग अस अन ॲडिशनल वीक. तर वी आर व्हेरी होपफुल. नॅचरली होईल तर बेस्टच आहे, अदरवाईज जे असेल ते बेस्ट असेल. गरम होत आहे सध्या, ते 28 वगैरे टेम्परेचर आहे आणि आत्ता जरा 8 वाजलेत तर just वारा आला. भयंकर गरम होत आहे, सेम मुंबईसारखंच. त्यामुळे आता दिवसेंदिवस खूप टायर्डनेस जाणवतो, एक्झॉस्ट व्हायला झालं आहे. आणि आम्ही आजच डॉक्टरकडे जाऊन आलो. सकाळी आम्ही दिलेले अपडेट्स त्यानंतर घरी येऊन म्हणजे द्यायचे राहिले, तर सगळं चेक केलं डॉक्टरांनी, गायनॅकने पण चेक केलं, तर सगळं व्यवस्थित आहे. ॲसच काही कॉन्ट्रॅक्शन नाही आहे, त्यामुळे एव्हरीथिंग इज गुड ते म्हणाले. आणि त्यांनी 1 आठवडा अजून दिला आहे, मॅक्स नेक्स्ट वेनसडेपर्यंत आपण थांबू शकतो असं त्यांनी सांगितलं आहे. पण त्यानंतर थोडी रिस्क असते, पण त्याआधीच मी क्लिअर केलं की अजून वेनसडेपर्यंत नाही थांबणार आहे. कारण लिटरली म्हणजे डे बाय डे असं दमायला होत आहे आणि कंटाळाही आला आहे. आणि वृषाली खूप 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 पॉझिटिव्हली घेते आहे सगळ्या गोष्टी, त्यामुळे आय हायली अप्रिशिएट हर. इट्स नॉट इझी. तर नेक्स्ट जे वेनसडेपर्यंत थांबायचं आहे, तर त्यांनी म्हणजे सांगितलेलं काय असतं, जर तोपर्यंत नॅचरली लेबर झालं पेन तर वेल अँड गुड, नाही झालं तर मग ते आर्टिफिशियली हे करतात, इंड्यूस करतात. तर आम्ही थोडंसं त्यांच्याशी बोलून सांगितलं की आम्हाला लवकरात लवकर तुम्ही स्टार्ट करा ती प्रोसिजर. तर आता आम्हाला सॅटर्डेची तारीख मिळालेली आहे. त्याच्यात पण 2-3 प्रकार असतात. सो इथे असंच आहे की ते नॅचरलसाठी खूप फोर्स करतात म्हणण्यापेक्षा जास्त ॲडवाईस करतात. आणि कारण ते तुमच्या बॉडीलाही नॅचरली तुम्ही हे करत असता, बॉडी नॅचरली रिकवर पण फास्ट होते दॅन सर्जरी, त्यामुळे ते जास्त तुम्हाला ॲडवाईस करतात. आणि अगदीच नाही ऑप्शन तर C-सेक्शन हा असतोच, मग त्यांच्याकडेही काही ऑप्शन नाही उरत सर्जरीशिवाय. सो बघूया आता काय प्रोसिजर आहे. जस्ट होपिंग की आज रात्री किंवा उद्यापर्यंत नॅचरली मला सगळं होऊ दे, म्हणजे ह्या प्रोसेस थ्रू मला जावंच नाही लागणार आहे. पण बघूया, जे काही अपडेट्स असतील ते आम्ही देत राहू. हा माझा 9 महिन्याचा जो प्रवास आहे तो खूपच सुंदर राहिला. गेले काही आठवडे किंवा गेले शेवटचे 1-2 आठवडे मला खूप त्रास झाला, पण अदरवाईज माझी प्रेग्नन्सी खूपच छान राहिली. मला नशिबाने खूप चांगली डॉक्टर मिळाली आणि तसं बघायला गेलं तर माझी प्रेग्नन्सी खऱ्या अर्थाने स्मूथ गेली असं मी म्हणेन. सो मी खरंच खूप ग्रेटफुल आहे त्या बाबतीत. काही दिवसांनी आमचं बाळ या जगात आलं, आमचं गुंडच बाळ, ज्याला आजही बघितलं की सगळ्या गोष्टी, सगळी दुःख किंवा सगळे स्ट्रेस सगळा निघून जातो. डिलिव्हरीचा जो दिवस आहे त्या दिवशीचेही पुष्करने काही क्लिप्स जेवढे आम्हाला शक्य होते तेवढे आम्ही घेतलेले आहेत आणि तो व्हिडिओही मी लवकरच पोस्ट करणार आहे. आणि जे काही माझा डिलिव्हरीचा दिवस होता ते सगळं मी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की टाकणार आहे. सो हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.